नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल ॲस्ट्रो विज्ञानवरती. तर मागील 2 व्हिडिओमध्ये आपण कुंडलीतील प्रथम स्थान म्हणजेच लग्नस्थान आणि द्वितीय स्थान याबद्दल माहिती बघितली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कुंडलीतील तृतीय स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. तर पुढे जाण्यापूर्वी सर्वांना परत एकदा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगा. चला तर मग तृतीय स्थानाबद्दल थोडी माहिती घ्यायला सुरुवात करूयात. तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती तृतीय स्थान कुंडलीमधील दिसत आहे. तर तृतीय स्थान प्रामुख्याने आपल्याला काय काय सांगते. तर तृतीय स्थान ह्याला भ्रातृस्थान सुद्धा म्हणतात. तर भ्रातृस्थान म्हणजे आपल्या भावा बहिणींबद्दलचे आपले संबंध. तर कुठले भाऊ बहीण, तर मुख्यतः लहान भाऊ बहीण म्हणजे आपले धाकटे भाऊ बहीण यांच्या संबंधित आपले त्यांच्याशी असलेले संबंध आपल्याला हा तृतीय स्थान सांगते. तर अजून काय काय सांगते, तर भावंडांमधील असणारी भांडणं, काही भावंडांमध्ये कधी कधी पटतं, कधी नाही पटत, कधी त्यांच्यात संपत्तीमुळे वाद होतात, तर ते सगळं, त्यांच्यामध्ये असणारे प्रेम, नंतर त्यांच्यात असणारे द्वेष, त्यांच्यातून मिळणारे सुखदुःख, हे सर्व आपल्याला तृतीय स्थानातून समजते. अजून काय समजते तृतीय स्थानावरनं, तर तृतीय स्थान हे आपल्या लहान मोठ्या प्रवासांबद्दलही सांगते. म्हणजे स्वदेशातील आपले प्रवास, म्हणजे एका सिटीतून दुसऱ्या सिटीतून कोणी गेलं तर हे असे छोटे मोठे जे प्रवास असतात, तर ते सुद्धा या तृतीय स्थानावरून समजतात. म्हणजे शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल आपल्याला तृतीय स्थानामधून समजतात. त्यानंतर हे पराक्रम स्थान म्हणून पण खूप प्रचलित आहे. तर पराक्रम स्थान म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीमध्ये असणारे धाडस, नंतर तो धाडसी आहे की तो भित्रा आहे की तो शूर आहे, शूरवीर आहे, किंवा तो मनापासून किती खंबीर आहे, किंवा मनाचा किती भित्रेपणा आहे त्याच्यामध्ये, किंवा तो मनापासून किती गोंधळलेला आहे. तर खास करून जे क्षत्रिय लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या स्थानाचे खूप महत्व आहे, कारण त्यांना लढाया लढायच्या असतात. तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला एक खंबीरपणा लागतो, एक पराक्रम करण्याची एक प्रवृत्ती लागते. तर हे पराक्रम स्थान सुद्धा पराक्रमाबद्दल सुद्धा या तृतीय स्थानातून आपल्याला समजते. त्याचसोबत हे इनिशिएटिव्हचं सुद्धा स्थान आहे. म्हणजे एखादी गोष्ट नव्याने चालू करणं, तर त्यासाठी सुद्धा हे स्थान बघितलं जातं. तर आजच्या जमान्यामध्ये जे लोक स्टार्टअप्स उघडतात, म्हणजे नवीन कंपनी उघडण्याची ज्यांना इच्छा असते, तर हे जे नवीन काहीतरी करण्याची जी प्रवृत्ती असते, तर ह्याबद्दल तृतीय स्थानातून आपल्याला माहिती समजते. त्याचसोबत आपल्यामध्ये असणारे संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स ह्याच्याबद्दलही आपल्याला तृतीय स्थानातून समजते. अनेक लोकांना भाषणाची सवय असते, त्यांच्या भाषण कला खूप सुरेख असतात, त्यांची भाषणं खूप फेमसही असतात. त्यासोबत अनेक लोकांना ग्रंथ साहित्य, वाङ्मय, लिखाणाची आवड असते, आणि अनेक लोकांना त्याच्यामध्ये काही करिअर सुद्धा घडवायचं असतं. तर त्यासाठी सुद्धा हे तृतीय स्थान बघणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच एखाद्या व्यक्तीची छंद जोपासण्याची कला म्हणजेच हॉबीज, काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या हॉबीज एखादा व्यक्ती करू शकतो, तर त्याची जी प्रवृत्ती आहे, तर त्याबद्दल सुद्धा तृतीय स्थान आपल्याला सांगते. तर हे सर्वच करता करता आपल्या वेगवेगळ्या अवयवांबद्दल पण हे वेगवेगळे स्थान सांगत असतात. तर जसं पहिलं स्थान आपल्या कपाळाबद्दल किंवा आपल्या डोक्याबद्दल किंवा ब्रेनबद्दल सांगतात, द्वितीय स्थान आपल्या उजव्या डोळ्याबद्दल सांगतात, तसंच तृतीय स्थान आपल्या उजव्या कानाबद्दल आपल्याला सांगत असतं. तर उजव्या कानाचे काही विकार असतील, त्यासंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील, ऐकण्याला बधिरपणा असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तृतीय स्थानावरून जज करायला लागतात. तर त्यासोबतच तृतीय स्थान हे आपल्या आयुर्मानासाठी सुद्धा बघितले जाते. आयुर्मान म्हणजे लॉन्जिव्हिटी, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती असेल, तो किती जगेल याचा अंदाज बांधण्यासाठी एक तृतीय स्थान एक मापदंड म्हणून वापरले जाते. तर तृतीय स्थान एकटे नाही, त्याच्यासोबत लग्न, अष्टम स्थान, आणखी काही गोष्टी बघितल्या जातात, पण त्यातही तृतीय स्थान एक महत्वाचे स्थान म्हणून मानले जाते. तर इथे बघितलं की तृतीय स्थान आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे. तर समराईज करायला तृतीय स्थान आपल्याला काय काय सांगते. तृतीय स्थान आपल्याला आपल्या भावंडांविषयी सांगते, खास करून आपल्या धाकट्या भावंडांसंबंधी. त्यानंतर लहान मोठे प्रवास म्हणजेच कमी दुरीचे प्रवास, त्यानंतर पराक्रम गाजवण्याची क्षमता, त्यानंतर आपले संवाद कौशल्य, त्यानंतरच आपले भाषण कला, त्यानंतर हॉबीज, आणि उजवा कान, आणि आपली आयु. तर एवढ्या अनेक गोष्टी एक विशिष्ट स्थान आपल्याला सांगत असते. त्यामुळे परत देशकालपात्र आणि त्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न ह्याची सांगड घालूनच प्रत्येक स्थानाची काय म्हणतात एक्सपॅन्शन करणं किंवा त्याबद्दल माहिती देणं हे उचित ठरतं. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. तर आशा करतो तुम्हाला तृतीय स्थानाबद्दल बरोबर माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात चतुर्थ स्थानाबद्दल माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत हरे कृष्णा, जय श्रीराम.